बातम्या पाहूयात विस्ताराने। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीची कारवाई। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये ईडीकडून आता पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। याआधी बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। रोहित पवारांविरोधात ईडीची कारवाई। ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत। याआधी बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। रोहित पवार यांच्या विरोधात आता ईडीकडून कारवाई करण्यात येते। मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये आता आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। याआधी बारामती ॲग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात आले होते। आता ईडीकडून कारवाई करण्यात येते। पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी ईडीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीची 50 कोटींची मालमत्ता जप्त केली होती। जानेवारी 2023 मध्ये बारामती ॲग्रोसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता ईडीकडून कारवाई। ईडीकडून आता पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय रोहित पवार यांच्या विरोधात ईडीची कारवाई, पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहेत। काय अधिकची माहिती? खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि पवार कुटुंबियांना एक धक्का देणारी बातमी आहे। याआधी सुद्धा रोहित पवार यांच्यावर ईडीकडून कन्नड येथील सहकारी साखर कारखाना जो आहे त्याच्या गैरव्यवहारासंबंधित छापेमारी झालेली होती आणि त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र आता या प्रकरणामध्ये ईडीकडून विशेष न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये रोहित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता रोहित पवार आणि पवार कुटुंबियांकडून याबाबत काय उत्तर देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण पूर्णपणे चौकशीला सहकार्य करू अशा पद्धतीची भूमिका ही रोहित पवार यांच्याकडून असल्याची सुद्धा माहिती आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आणि त्यानंतर जो सहकारी साखर कारखाना आहे संभाजीनगर मधला कन्नड येथला या संबंधितला गैरव्यवहार आहे आणि त्याच्यामध्ये रोहित पवार यांच्यासह अनेकांची नावं आहेत। त्यांची नावं आणि रोहित पवार यांच्या संबंधीची चार्जशीट आहे ती सुद्धा यामध्ये फाईल करण्यात आलेली आहे। याआधी आपण पाहिलं की जवळपास 50 कोटी रुपयांची मालमत्ता ही रोहित पवार यांची जप्त करण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये पुण्यातील काही मालमत्तांचा सुद्धा सहभाग होता आणि त्यानंतर आता ही चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रोहित पवार हे कुठेतरी आता अडचणीत येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कशा प्रकारे ईडीकडून आता याबाबतची कार्यवाही केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण शरद पवार यांच्या पक्षातील आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीवरच आता अशा पद्धतीने चार्जशीट दाखल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ उडालेली आहे। आता याचे पडसाद कशा पद्धतीने उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्की, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।